महाराष्ट्रातील 5व्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार जो होते काल जो होता थंडावला। त्यानंतर आज मूळ प्रक्रिया सुरू झाली आहे, ती म्हणजे निवडणूक अधिकारीपासून ते कर्मचारीपासून। आपण सध्या ठाण्यातील ठिकाणी आहोत आणि याच ठाण्याच्या ठाणा कॉलेज या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सर्व साहित्य जे आहेत ते निवडणुकीसाठी लागणारे हे वेगवेगळ्या ठिकाणी हे जाणार आहेत। त्यासाठी खास करून हे कर्मचारी अधिकारी वर्ग आणि शिक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी साहित्य वाटप देखील केलं जाणार आहे। ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी शिवसेना पक्षाकडून नरेश मस्के तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून राजन विचारे हे मशाल या चिन्हावरती आपलं नशीब आजमावणार आहे। त्यामुळे नक्कीच या निवडणुकीचा अटीतटीचा सामना देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे दुसरीकडे निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य ज्या निवडणुकीत लागतात त्या साहित्य या ठिकाणी सर्व आता या ठिकाणावर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे। बॅलेट युनिट असेल, EVM मशीन असेल, शाई असेल, असे विविध साहित्य या सर्व या विविध ठिकाणी जाणार आहे। शिक्षक वर्ग आणि अधिकारी वर्ग या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे नक्कीच ही निवडणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्मचारी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी असतील, शिक्षक असतील, त्यांच्याशी बातचीत कर। सर, कशा प्रकारचं साहित्य वाटप आता या इकडनं पुढे जाणार आहे? कोणकोणते साहित्य असणार? हे आहे BU बॅलेट युनिट, CU येणार कंट्रोल युनिट आणि VVPAT, त्यासोबत लागणारी स्टेशनरी साहित्य आलेलं आहे। त्यामध्ये सर्व लागणारे इंक असो, पेपर, रबर, पॉकेट्स असतात त्याचे जे अर्ज फॉर्म भरून पाठवायचे, त्या व्यतिरिक्त कंपार्टमेंट, हे सर्व साहित्य आता वाटप करणार आहे। नक्कीच लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी आव्हान केलं होतं की मतदान करा। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस जे आहे ते मेहनत घेतली होती। कसं वाटतं, कसं निवडणूक उद्या आहेत त्यामुळे एक वातावरण वेगळंच आहे, सर्वांचे काम करण्याची एक मोठी एक या ठिकाणी पर्वणी आहे। नक्कीच उत्साह आहे ना, लोकशाहीचा हा मोठा कार्यक्रम असतो, उत्साह असतो। नक्कीच कर्मचारी कशा प्रकारे ठाण्यातले काम करत आहेत? उत्साहाने करतायत, लोकशाहीचा उत्सव आहे हा। नक्कीच लोकशाहीचा उत्सव आहे। त्यामुळे पाहू शकतो बॅलेट युनिट असतील, EVM मशीन असेल, हे सर्व साहित्य या ठिकाणाहून आता वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत। त्यामुळे ठाण्यातील लोकसंख्या बघता या ठिकाणी एकूण मतदान केंद्र जे आहे ते 2453 आहे। एकूण उमेदवार 24 रिंगणात उतरले ठाणे लोकसभामध्ये। तसेच मतदान जे अधिकारी कर्मचारी आहेत ते 11,774 आहे, तर क्षेत्रीय अधिकारी 25 आहेत। त्यामुळे एकूण मतदार संख्या 25,07,372, त्यापैकी पुरुष जे आहे ते 13,048 त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने आता मतदानासाठी उतरणार आहे। पुरुषांची जी संख्या आहे ती 13,48,163 आहे, तर महिला 11,59,022 अशी संख्या आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक हे आता विविध ठिकाणी आपले साहित्य जे ते घेऊन जाणार आहे आणि याच ठिकाणी आता ठाणे लोकसभेची निवडणूक जी आहे ते रंगतदार असणार आहे। त्यामुळे सर्व साहित्य जे ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मतदार केंद्रावर जाणार आहे। त्यामुळे नक्कीच लोकशाहीचा उत्साह आणि सर्वांनी मतदान करण्यासाठी उद्या कशा प्रकारे लवकरात लवकर करता येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण उन्हाळा देखील तेवढाच कडाक्याचा असणार आहे। त्यामुळे मतदान करताना जास्तीत जास्त संख्येने लवकरात लवकर करावं असं देखील आवाहन शासनाने केलेलं आहे। त्यामुळे उद्याचं मतदान कशाप्रकारे पार पडणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे मिलिंदसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।